नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. देव, देश, धर्म या प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध देशभर लढणाऱ्या करणी सेनाच्या पुणे जिल्हा आणि पुणे शहर कार्यकारिणीची निवड रविवार दिनांक 27 मार्च रोजी वडगाव शेरी या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष देवीचंद सिंह बारबाल, महिला प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट संध्या राजपूत, इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल प्रदेश अध्यक्ष अतुल परदेशी, राज्य प्रवक्ते दिनेश सिंह राजपूत, राज्य उपाध्यक्ष विलास कचवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली. पाहूया. वडगाव शेरी पुणे येथे रविवार दिनांक 27 मार्च रोजी पुणे शहर आणि ग्रामीण कार्यकारिणी पदग्रहण समारंभ व परिचय मेळाव्याचे आयोजन करणी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये राजपूत समाज संघटनेसाठी अनेक वर्ष बेधडक कार्य करणारे जुन्नर निवासी संतोष उर्फ बाबा परदेशी यांची करणी सेना पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करून त्यांना उपस्थित राज्य करणी सेना पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे: संतोष उर्फ बाबा परदेशी पुणे जिल्हा अध्यक्ष, प्रभाकर पाटील अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, हेमलता परदेशी महिला जिल्हा अध्यक्षा, विनायक काची शहर अध्यक्ष पुणे, विजय सिंह सिसोदे कार्याध्यक्ष पुणे शहर, गणेश काची युवा शहराध्यक्ष पुणे, विठ्ठल लाड शहर उपाध्यक्ष पुणे, रंगनाथ तौर सचिव पुणे शहर, दत्ताभाऊ सोळंके अध्यक्ष हडपसर विधानसभा, राजेंद्र पवार अध्यक्ष कसबा विधानसभा, ॲडव्होकेट अनंतराव कच्छवे उपाध्यक्ष हडपसर विधानसभा, शेखर सिंह राजपूत अध्यक्ष तळेगाव दाभडे, संदीप सुरवसे अध्यक्ष प्रभाग क्रमांक 4, रामभाऊ मोरे अध्यक्ष प्रभाग क्रमांक 6, बलवीर राजपूत अध्यक्ष प्रभाग क्रमांक 3, शशिकांत जाधव अध्यक्ष चाकण आणि अरुण चव्हाण उपाध्यक्ष वडगाव शेरी विधानसभा. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अतुलजी परदेशी, महिला प्रदेशाध्यक्ष आमच्या भगिनी संध्याताई राजपूत, तसेच प्रदेश प्रवक्ता दिनेशजी जाधव आणि प्रदेश उपाध्यक्ष विलासजी कछवे आणि नवनिर्वाचित आमचे पुणे शहरचे जिल्हाध्यक्ष बाबा परदेशी, मराठवाडा अध्यक्ष जयपालजी ठाकूर आणि जमलेले माझे सर्व हिंदू बांधव. आता ह्या ठिकाणी कसं हे हिंदूंचं संघटन आहे, क्षत्रियांचं संघटन आहे आणि त्यामध्ये सर्वांना माहीत आहे की बरोबर रामचंद्राचे वंशज महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांचे वंशज छत्रपती शिवाजी महाराज जे सिसोदिया घराण्याचे येतात. नुसतं झुडून जाणार नाही. आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फोन करा, त्या ठिकाणी आमची करणी सेना कार्यरत आहे, सक्रिय आहे. आज काही ठिकाणी आमच्या जालना जिल्ह्यामध्ये महिला बांधवांवरती महिला ज्या भगिनी आमच्या त्या ठिकाणी जे अन्याय झाला होतं, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या करणी सेनेने त्यांना सर्व परिवारांना त्या ठिकाणी सपोर्ट केलंय आणि त्या समोर लोकांना न्याय निर्माण केली त्या ठिकाणी करणी सेनेने. आणि मी त्यांना खरंच लोक सर्वांना मी धन्यवाद देतो. तर या ठिकाणी मी एवढं सांगेल की करणी सेनेमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये काही जर कुठे त्रास किंवा तकलीफ असेल तर त्यांनी नक्कीच आमच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं. नुसतं असं नाही की तुम्ही आमच्यासोबत जोडले, फक्त झालं पद घेतलं घरून बसला, तसं नाही. पण आमच्या करणी सेनेमध्ये जोडल्यानंतर त्या कुठल्याही बांधवावरती जर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांना ठामपणे त्यांना सपोर्ट करू त्या ठिकाणी. आणि समोरचं कुठलाही व्यक्ती असो, राजकीय असो ते कुठलाही तो व्यक्ती असो, त्या आम्ही त्या कुठल्याही व्यक्तीला घाबरणार नाही. पण आमचं करणी सैनिक आहे, त्या बांधवांना आम्ही मनापासून त्यांना आम्ही साथ देऊ. मंगने के लोग बदल क्या इतने नहीं इतने चे, इतने नहीं इतने चे. कहने का मतलब ये आ रहा है कि अपना लोग फायदा उठा रहे हैं. अपन जागरूक हो जाओ. अपने महाराणा प्रताप की जयंती के तौर पर सब समाज को बुलाओ. कंपना नहीं है, अपमान नहीं है. तुम उठ के खड़े रहो, डटते लड़ते रहो. जब ये अपना जो बलिदान है, अपने जितने लोग हैं ना, अभी
सबका अपना जब बलिदान जाएगा, एक पीढ़ी बलिदान जाएगा, तब दूसरी पीढ़ी आने वाली है, वो जागरूक होने वाली है। ये पीढ़ी का बलिदान नहीं होगा तो आने वाली पीढ़ी जागरूक होगी नहीं, दोबारा करनी सेना और कोई उठ के खड़ा रहेगा भी नहीं। जो 7 साल हमारा बलिदान जा रहा है उसके बाद में और हमारा बिस्तर जाओ जब तक हम जिंदा तक, लेकिन तुम सब जन साथ में बढ़ते रहेंगे तो ये सेना अपनी बढ़ती रहेगी। जैसा अपना हमें खून दौड़ता है वैसे हमारा समाज दौड़ेगा। ये पर आप काम करें, कहीं कमी महसूस न करते हुए जहाँ समाज दिखेगा वहाँ उसको उठ के खड़ा करें। और मैं विलास भाई को बहुत धन्यवाद मानती भैया, जो कमी लग रही थी मुझे साल भर 2 साल में 12 बजे हमको जो कमी लग रही थी कि हमारा एक बंदा जब छुट्टा है ना तो भैया बोला 3 दिन करनी सेना हो गए। 53व्या वर्षी पुन्हा एकदा संघटनेची जबाबदारी घ्यायची आणि पुन्हा एकदा कामाला लागायचं, परंतु वाईट वाटलं नाही, शिव म्हटलं, कारण ती समाजाची जबाबदारी होती। आणि म्हणून इथून मागे झालेलं सगळं आता बाजूला ठेवून आता इथून पुढचं आपलं उर्वरित आयुष्य सर्व समाजासाठी आपल्याला द्यायचं आणि करणी सेनेचं एक प्लॅटफॉर्म हा निर्माण करण्याची संधी आपल्याला जी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचा आपण निश्चितपणे भविष्य बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या सगळ्या करणारी ही संघटना म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही। आज मी या ठिकाणी अधिक न बोलता माझ्यानंतर अनेक मान्यवर बोलणार आहेत। आज या ठिकाणी मला जे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि लवकरच आपण जिल्ह्याची एक चांगली स्ट्रॉंग कार्यकारिणी बनवून आणि त्याची दिशा देऊन पुणे जिल्ह्यामधला पॅटर्न हा करणी सेनेचा अशा पद्धतीने भविष्यामध्ये करायचा की करणी सेना पुणे जिल्ह्याचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला गेला पाहिजे, देशात राबवला गेला पाहिजे। या पद्धतीची आपली सुरुवात आपल्याला आज या इथून करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सर्व एकत्र बसून एकमेकांच्या विचारांनी आपले सर्व इगो, आपली सर्व मनातली शंका ही बाजूला ठेवून मला केवळ आज मित्र राजपूत हा 1 हा 100ला भारी असतो, म्हणून ही संख्या कमी असं समजायचं नाही कोणी। कारण छत्रपती शिवाजी महाराणा प्रताप यांनी मुठभर सैनिकांना घेऊन मोगलांशी लढले। या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांची शौर्यता या देशामध्ये जगामध्ये आहे। इब्राहिम लिंकन ज्या वेळेस या देशामध्ये येत होता त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं होतं कि बेटा कहाँ जा रहे हो, कि माँ मैं हिंदुस्तान में जा रहा हूं। त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं कि बेटा हिंदुस्तान में वो एक धरती है मेवाड़ की, राजस्थान में, जहां महाराणा प्रताप वहां पे अपनी बहन बेटियों की इज्जत, अपने मातृभूमि की इज्जत संभालने की काम किया। महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संध्याताई राजपूत, महाराष्ट्र करणी सेनेचे प्रवक्ते आमचे मित्र दिनेश सिंह यादव, याचबरोबर जिल्हाध्यक्ष आमचे मामा संतोष उर्फ बाबा परदेशी, यासोबत व्यासपीठावर उपस्थित असणारे आज ज्यांच्या सगळ्यांच्या नियुक्त्या झाल्या ते सर्व शहराध्यक्ष, युवा शहराध्यक्ष आणि उपस्थित तमाम सर्व हिंदू राजपूत बांधव बंधू भगिनींनो, खरं तर मला आठवतं मागच्या 3-4 महिन्यापूर्वी बारवाल साहेब ज्यावेळेला मुंबई या ठिकाणी की शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये कसं सत्तेमध्ये स्थान मिळवलंय तसं करणी सेनेचे एक दिवस येईल की आपले सगळे पदाधिकारी चमकतील आणि या राज्याला वेगळी दिशा देतील। तेव्हा तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। सर्वप्रथम महाराष्ट्र करणी सेनेचं धन्यवाद देतो की मला त्यांनी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्षपदी एक काम करण्याची संधी दिलेली आहे, ती मी या ठिकाणी एका गर्वाने अभिमानाने स्वीकारतो। हे स्वीकारत असताना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजकार्याला जास्त महत्त्व देऊन उपेक्षित समाजाला ज्या ज्या अडचणी आहेत, उपेक्षित समाज जिथं जिथं अडकतो आणि राजपूत समाजाच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती अन्याय होतो त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, व्यावसायिक क्षेत्रातल्या असतील, सामाजिक क्षेत्रातल्या असतील, या सर्व क्षेत्रातल्या अडीअडचणींना सोडवण्यासाठी जास्तीत जास्त भर देणार। हे भर देत असताना पुणे जिल्ह्यातील सर्व करणी सेनेचे कार्यकर्ते हे एकत्र घेऊन येणाऱ्या काळामध्ये करणी सेना ही एक समाजाला
अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत करणारी करणी सेना म्हणून हा पॅटर्न आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राबवू आणि ह्याच पद्धतीने भविष्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढणारी खरी कोणती करणी सेना, हिंदुत्ववादी साठी लढणारी कोणती सेना, तर करणी सेना हे नाव करणी सेनाचं पुणे जिल्ह्यामध्ये निश्चितपणे पुढं आणलं जाईल. हा निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि कुठेही अन्यायाविरुद्ध आवाज दिला तर करणी सेना त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील हे निश्चितपणे मी आपल्याला आश्वासन देतो. धन्यवाद.